नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकच विषय सध्या गाजत आहे ते म्हणजे जरांगे पाटलाचं आंदोलन. ठीक आहे. आता आंदोलन झालं, पण कोणत्या गोष्टी सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते आज बघणार आहोत. ठीक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदणीचे प्रमाणपत्र देणे, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेणे आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे याचा समावेश होता. आता देवेंद्र फडणवीस काय म्हणले बघा. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही निर्णय संविधान, कायदा आणि न्यायालयाच्या चौकटीत घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काही मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेले आहे. मराठा आरक्षण हा प्रश्न आता कोणत्या दिशेने जाणार? सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करणार का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.